सन्मान आपण करूया। आज माईची उबदार शाल, वॉटर बॉटल आणि छत्री आहे, प्रत्येकाला दिली जाईल। हेलो चेक। बोरगाव विपक्ष सहारा स्पोर्ट्स साळकेवाडी, दोन्ही टीमचे कॅप्टन या। टॉस आपण करूया। दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस आपण करणार आहोत। टॉस आपण करूया। बोरगाव विपक्ष साळकेवाडी, आयोजक कमिटी टॉस करून घ्या लगेच। नवीन मॅच मायक्रोफोन वरती परिवर्तन करूयात। पाटण तालुक्याचा मखमली आवाज आणि पश्चिम महाराष्ट्रामधील नामवंत समालोचक अजित देसाई सरांचा आवाज आपण ऐकूया या मॅच साठी। आज ऑफिशियल पंच म्हणून विट्यावरून प्रवास केलाय आमचे ऑफिशियल प्रमुख पंच सुनील सर जाधव आणि सचिन क्षीरसागर सर आणि सुनील जाधव सर, तुम्हा दोघांचं स्वागत आणि विशेष कौतुक आहे। मी या स्पर्धेला आज आलोय आणि आज तुमची आमची भेट झाली, बरं वाटलं आणि खरं तुमचं विशेष कौतुक आहे। 2 मिनिटं बाहेरील खेळाडूला संघामध्ये खेळला घेतल्यानंतर 5 मिनिटं तो खेळतो आणि त्यानंतर उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर त्याला त्रास होतो। पंचांचं काय, पंच दिवसभर उभे असतात, त्यांचं विशेष कौतुक आहे आणि त्यांचा आभार आहे। विटावरूनचा प्रवास आज इथपर्यंत तुमचा सुखमय राहिला आणि तुम्हाला देखील शुभेच्छा। टॉस आपण इथे करूयात। येस, लगेच टॉस करा, निर्णय आमच्यापर्यंत कळवा। अजित सरांना आपण ऐकूया। मला काय समजते एवढं का भरून विशाल हरला डिसिजन घेतलंय बिल्डिंग, मला वाटलेलं बिल्डिंग घेऊन पस्तावला येऊ वृक्षा भडकला बघाय पिना कुठं कुठं घातले तू सगळ्या चालू आहे का कामाच्या हे बंद आहे। हॅलो, थँक्यू सो मच। नुकताच त्यांचा आवाज तुम्ही ऐकला, ते मात्र आपण ऐकलं आकाश सरांचा एक नवी मुंबईचा एक पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज तुम्ही नुकताच ऐकला। टीम सहारा स्पोर्ट्स आणि कोणाची मॅच होती? साळकेवाडी। टॉस कोणी जिंकलं? साळकेवाडी आणि टीम बोरगाव। कोणी टॉस जिंकलाय? साळकेवाडी टॉस विन। डिसिजन काय आहे साळकेवाडी संघ? प्रवीण महाराज डिसिजन
टीम आकाश डिसिजन कळवा प्लीज. आणि हे लक्षात घ्या, जे साई जे पैसे कोणी लावले असतील ते एरावेळा सारखे येतात हा, असं नको प्लीज. ते वारंवार येतात इकडे विचारायला. आणि आकाश सर लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये कॅश येत नाही तोपर्यंत पैसे पकडू नका, कारण आपल्या समालोचकाचं नाव खराब होतं. यामध्ये आपण आपल्याकडे येतात त्यासाठी सांगतो, जोपर्यंत कॅश कोणाचीच येत नाही तोपर्यंत पैसे लावायचे नाही. लक्षात घ्या, वेळ घेऊ नका प्लीज. कोळेकर कंस्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगली मेहनत सर्वांची राहिली या स्पर्धेसाठी. अगदी बघायला गेलं तर अतिशय चांगला क्वालिटी. आणि स्क्रीनवरती आमचे सर्व मान्यवर आपण पाहतो, ही माननीय आई सगळी अंबोडे गावची आणि इथे सगळे उपस्थित मान्यवर सगळ्यांचा मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. हॅलो टीम चाकेवाडी संघ, यार काय आकाश डिसिजन कळवा ना लवकर प्लीज. फील्ड आहे ओके, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. आणि लक्षात घ्या, आयोजकांचा कमिटीचा डिसिजन माझ्यापर्यंत पोहोचलाय. 3 ओव्हरचे सामने इथून पुढे सगळे असणार आहेत, हे लक्षात घ्यायचंय. सर्व मॅचेस 3 ओव्हरच्या असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं. आणि इथून जो जिंकेल तो वरती, जो हारेल तो बाहेर, हे लक्षात घ्यायचंय. जो जिंकेल तो वरती जाईल, जो हारेल तो 362 दिवस कोळेकर कंस्ट्रक्शनची वाट बघणार. आणि इथून सगळे पुढचे सामने असणारे 3 ओव्हरचे, हे लक्षात घ्या. कारण काल 3 वाजताच वरुण राजा वेगानं आला. सन्माननीय आदरणीय एक नामवंत पंच तुषार बापू नवी मुंबईच्या ऑर्डर आत्ताच घेऊन ठेवल्यात. पैसा फक्त पैसा, बाकी काय ना. दादा डेप आणि या दोघांनी आज ऐकणार नाहीत, लक्षात घ्या. आणि बॉसने पण सांगितलंय पाटण तालुक्यामध्ये जे लीग होणार त्यावर्षी यावर्षी ते दोघंच तिथे दिसणार आहे, लक्षात घ्यायचंय. तर चला वेळ घेऊ नका. आकाश क्षेत्ररक्षण सजवायचंय. महाराज प्लीज यार एवढा वेळ घेऊ नका. आजच्या दिवसामध्ये काल 3 वाजताच वातावरण चेंज झालंय. आणि आपण बघतोय गेले 2 दिवस विठ्ठलवाडीवाला शिवा द बॉस डीजे द्वैत त्यांच्या चिरंजीवाच्या नावानं या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी साई सुतार ऍज अ विराट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन. तीन ओव्हरच्या मॅच आहे सगळ्या दादा. 3 षटकांची ओव्हर असणार आहे. नेक्स्ट जिंती आणि केकरवाडी देखील पाहायला मिळेल. ती मॅच टफ फाईट होईल. सगळे आयकॉन आहेत त्या टीम मध्ये. केकरवाडी बघायला गेले तर अर्जुन कदम थोडेसे जपून राहा तुम्ही, लक्षात घ्या. तर चला वेळ घेऊ नका प्लीज. तर चला वेळ घेऊ नका. 4 ओव्हरच्या मॅच असतील. पहा तुमच्यासाठी अजून काय करायचं. परत नियम चेंज केलाय तर यार फास्ट घ्या. 20 मिनिटं तुमच्या हातामध्ये आहे. 20 मिनिटामध्ये तुम्हाला 4 षटक कंपल्सरी कंप्लीट करायचे. तर 20 मिनिटाच्या वरती टाइम आम्ही सेट केला. 1 ते 2 मिनिट गेला तर लक्षात घ्यायचंय 30 सर्कलच्या आतमधला बाहेरचा खेळ आतमध्ये घेतला जाईल. वेळेचं बंधन करायचं. जास्त वेळ घेऊ नका. कोळेकर कंस्ट्रक्शन आणि लाईनअप नीट. आकाश शिस्त बाळगायची आहे. सहारा स्पोर्ट्स चाकेवाडी संघ परफेक्ट लाईनअप. जर नसेल तर 2 धाव्यांची पॅनल्टी. सगळ्यांनी लाईनअप मधून जायचंय. लाईनअप मधूनच बाहेर जायचंय. बाबू शेठ वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. चला वेळ घेऊ नका प्लीज. नेक्स्ट मॅच टीम मराठवाडी बाबूबाई रेडी राहायचंय.
गणेश शिंदे रेडी राहायचं आणि इथून त्यांच्यासोबत फाईट करणार मत्रेवाडी संघ. म्हणजे पहा, एकाने एकाला बाहेर काढलं, एकाला चान्स मिळाला, जो खाली होता तो आता वरती आला, हे लक्षात घ्यायचं. नेक्स्ट मॅच मध्ये टीम मत्रेवाडी इन ऍक्शन मध्ये दिसेल, हे लक्षात घ्यायचं. मत्रेवाडी आणि टीम मराठवाडी, आणि ती पण करवळ्या मराठची लढत असणार आहे, लक्षात घ्यायचं. तो जिंकेल तो वरती, तो हारेल. आणि साई सुतारचा एकदम जिगरी मित्र त्या टीम मध्ये खेळताना दिसणार अतुल चव्हाण. अगदी बघायला गेलं तर अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. चला वेळ घेऊ नका प्लीज. दोन टीमचे 12 मॅन उपस्थित राहायचं आणि इथून मॅचला सुरुवात. 4 ओव्हरची मॅच आहे. अंपायर्स वेळ घेऊ देऊ नका, लक्षात घ्या. आणि टाइम इथून सेट केलाय 20 मिनिटाच्या वरती. 1 ते 2 मिनिट जरी गेला तर 30 सर्कलच्या बाहेरचा खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. टीम बोरगाव टीमचे 12वे आहेत का? येस या. दादा वेळ घेऊ नका प्लीज. अगदी कोळेकर्स कन्स्ट्रक्शन म्हटलं तर अर्थातच यार ब्रँड आहे, ताकद आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, सहजासहजी कोणाला सोडणार नाही. तब्बल 3 लाखाची स्पर्धा. पैसा सगळ्यांकडे रे, काढायला दम लागतो, तो कोळेकर्स कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. आणि त्यांच्या माध्यमातून तब्बल 3.5 लाखाची स्पर्धा आपण बघायला गेलं तर कराडमध्ये ठेवली आहे. मी मगाशीच सांगितलं, ज्याच्याकडे पैसा आहे, जो काढेल तो पुढे जाईल, आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम राजू, अगदी चांगला खेळाडू आहे. अमोल काका तुमचं देखील सहर्ष स्वागत. यांनी भरपूर क्रिकेट खेळलंय, लक्षात घ्या. चांगलं क्रिकेट आहे. चला फास्ट, काय एवढा वेळ घेत आहे प्लीज. वारंवार सूचना करायला लावू नका, नाही तर आम्ही ओव्हर कमी करतो, लक्षात घ्या. सन्माननीय आदरणीय गणपत गुरुजी, वेलकम दादा, या तुमचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये कोळेकर्स कन्स्ट्रक्शन आपण पाहतोय. अगदी चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून अगदी बघायला गेलं तर राहील. चला वेळ घेऊ नका, स्पीड अप घ्या. अंपायर्स आम्ही टाइम इथून सेट केलंय, लक्षात घ्यायचं. आकाश भरपूर वेळ घेत आहे. मॅच चालू करायचे. 11 वाजून 42 मिनिट झालेत, लक्षात घ्यायचं. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल समोर उडवलाय, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल थांबेल का? आउटफील्ड फास्ट नाही, शेवटच्या क्षणाला बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. कोळेकर्स कन्स्ट्रक्शन चौकार, 4 धावा. अतिशय बघायला जर आपण गेलं ना, हा बॉल मैदानाच्या आतमध्ये कॅच गेटला बॅटरला लगेचच माघारी पाठवलाय. नवीन बॅटर आलाय शैलेश.
यस शैलेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. करूया मरोची लढत. जो जिंकणार तो वरती, जो हरेल तो जाईल 365 दिवस वाट बघेल. लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच टीम मराठवाडी आणि त्यांच्या सोबतीला टीम आपण बघायला गेलं तर मत्रेवाडी. लगेचच टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस इथे केला जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं. चला स्पीड अप घ्या. ही मॅच चालू आहे आता मात्र सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आणि त्यांच्या सोबतीला. बॉल सुरेख आकाश मोहितेचा क्लास. काय बॉल होता. टपा पडल्यानंतर बॉल निघून गेला. एक सिंगल इथून मिळेल. चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या क्रिकेट आकाशच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती 6 ऑन स्कोर बोर्ड. 4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र बॉल लगेच चालला दन 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 करत. कोएकच कंट्रॅक्शन येतोय. सुरेख चौका. अद्वैत विठ्ठलवाडीवाला. अगदी बघायला गेलं तर कमी काळात भरपूर मोठं नाव. गोलंदाज पुन्हा यार आकाश. हो सुरेख होता. वेगवान चित्ररक्षक आहे तिथे. बॉल पकडला, हातामध्ये ठेवला. एक सिंगल मिळेल. 11 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आकाशने 1 विकेट आणि 11 धावा खर्च केल्या. अजूनही 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. आज हे व्यासपीठ भरेल. आज या व्यासपीठावरती गर्दी होणार कारण कोळेकर्स कंस्ट्रक्शननं काय केलंय तर माणसं कमवलेत, माणसं जपलेत. आज मित्रपरिवार भरपूर येणार कारण नुकतेच आपण बघितलं महेश पाटील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. त्यानंतर रविराज देसाई साहेब देखील या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. म्हणजे आज बघायला गेलं तर या स्पर्धेवरती गर्दी. त्यानंतर नितीन भैया पाटील देखील होते. रमेश पाटील देखील उपस्थित राहिले. काल त्यांचा वाढदिवस आपण बघितला. हे सर्व मान्यवर कोळेकर्स कंस्ट्रक्शननी कमवलेत. लक्षात घ्या. कोळेकर्स कंस्ट्रक्शन अजून तुम्हाला काय देईल पुढच्या हप्त्यामध्ये बघायला गेलं तर तब्बल 3.5 लाखाची टुर्नामेंट देखील ते तुमच्यासाठी घेऊन आलेत. अतिशय चांगले. घरात नाही तर मनात घर करतो तो कोळेकर्स कंस्ट्रक्शन यार ब्रँड आहे. लक्षात घ्या. त्या माणसानं आतापर्यंत सर्वांचं मन जिंकलंय आणि अतिशय चांगली मेहनत. मॅच चालू करायची. ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा बॉल हलक्या हाताला कट झालाय. मोठा फटका खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. त्यानंतर एक सिंगलच फक्त मिळेल. सिंगल न धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 1 रन आली आहे. कोळेकर कंस्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी भरवण्यामध्ये आली. नुकतंच बघायला गेलं तर चांगला खेळ राहिला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ऋषी. पुन्हा एकदा तयार. हो 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 वेगवान गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. काय टप्पा डायरेक्ट हिट करायचा होता मात्र नाही. सिंगल वरतीच समाधान इथून मानावं लागेल कारण क्रिकेटमध्ये जर तुम्ही खेळता तेव्हा चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असतं. तेच क्रिकेट दाखवणं तुम्हाला फार गरजेचं आहे. धावा चांगल्या कराव्या लागणार आहेत कारण क्रिकेट म्हटलं तर अर्थातच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही जेव्हा उभे राहता ना, क्रिकेट म्हणजे काय आम्ही नेहमी सांगितलं, क्रिकेट म्हणजे तेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये षटकार आणि चौकार मारता तेव्हा प्रेक्षक टाळ्या आणि शिट्या वाजवतात ना, जय 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 जयकार करतात, ते आहे क्रिकेट. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर क्रिकेट म्हणजे जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तुमच्यासाठी उपस्थित असतात, हे आहे क्रिकेट. नोकरी धंदा प्रपंच सांभाळून खेळणं म्हणजे क्रिकेट. हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. एक सिंगल इथून मिळतीये. सिंगल डबलला काय नाही होणार. चांगला दावा करणं भरपूर गरजेचं आहे. लक्ष आहे तुषार बापू, लक्ष नसणार असं कसं. तुमच्यावरती लक्ष असेल तर आम्ही डेबोवाडीमध्ये आहे, तर तुम्ही नसते तर आम्ही या स्पर्धेमध्ये प्रत्येक ठिकाणी दिसलो नसतो. लक्षात घ्या. कारण ॲज अ अंपायरचा पॅनल, कॉमेंटेटरचा पॅनल आणि आपल्याला करायला लागतो पुढच्या वर्षात. लक्षात घ्या. शिवा बॉस यांचं नाव द्यायला लागणार आपल्याला पॅनलला. हा बॉल आले कॅप्टन बिरकावला.
दिलाय बिग 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 काटा काढला कोण काढला मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय उतुंग अलाय षटकार 6 धावा. शॉटमध्ये चांगला फटका सजवला अगदी बघायला गेलं तर 29 स्कोरबोर्ड 20 धावा धाव फलकावरती झाल्यात. एक विकेट मिळाले. 2 to go. 2 बॉल साठी अजूनही शिल्लक आहे. पाचवा बॉल बॅटची कडा बॉल देखून चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये फक्त मिळणार एकच रन एकच धाव मिळेल. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असतं. तेच क्रिकेट म्हटलं वरतातच भरपूर काय सांगून देतं भरपूर काय शिकवतं. अगदी भरपूर स्पर्धा कव्हर झाल्या. मी नेहमी सांगितलं तुषार बापू असतील उमेश शिंदे दादा डेप यांच्या माध्यमातून आतापर्यंत भरपूर पाटांमधल्या स्पर्धा कव्हर करत आल्या. डीजे अद्वैत सातारा स्पोर्ट्स असेल आमचे सगळे कॉमेंटेटर असतील सगळ्यांची मेहनत चांगली राहिली आहे. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून गेला. डॉट षटक क्रमांक 2 संपलं. 2 षटकाकडे 21 धावा. अगदी पावर कमी पडते. यस टीम मराठवाडी आणि मत्रेवाडी एकदा लवकर फिट पडतो की आम्हाला लक्षात राहतं आणि माणसं देखील आम्ही कधी विसरत नाही. लक्षात घ्या नेहमी जे आमच्या लक्षात राहिले ना ते आम्ही शेवटपर्यंत त्या माणसांना विचारत नाही. आणखी एक दुसरा हल्ला आणि हल्ला बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकार 6 धावा. सिटीज थोडस हळू व्हावा. अगदी बघायला गेलं तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला.
नेक्स्ट मॅच टीम मत्रेवाडी आणि टीम मराठवाडी बोथ टीम लक्षात घ्या, लगेचच उपस्थित राहायचं. करूया मरोसी लढत. जो जिंकणार आहे तो वरती, जो हारेल तो बाहेर. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये डॉट कम बॅक केलाय. सुरेख गोलंदाजी यशस्वी राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल मध्ये 12 धावा खर्च केला. म्हणजे बॅटर कमी नाहीये आमचा सुशांत. आपण बघायला गेलो तर 11 बॉल मध्ये 31 धाव्यांची गत. या स्पर्धेमध्ये अर्धशतक विपुलचं झालंय ना, फक्त एक त्यानंतर नाहीये. येस ओके. साई सुतार तुमच्यापर्यंत बॅटिंग पण येत नाही आणि सांगतात आमची आहे अर्धशतक. फिल्डिंग तुमची चांगली आहे, कौतुक मी त्या बाबतीत करतो की तुमचा हात कोणी नाही पकडू शकतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहात तुम्ही साई सुतार बघायला गेलं तर. आणि तुम्ही आज टीम मध्ये दिसतील फिल्डिंग करत असताना. ऍज अ लॉकडाऊनला जास्त करून दिसतात, कारण ते अर्धा एकर पण कव्हर करू शकतात एकटे. लक्षात घ्या. गणेश शिंदेचा पाठिंबा त्या खेळाडूला नेहमी राहिला. हा बॉल गॅप मध्ये पाहायला मिळतो. बॉल निघून चालला. यश काय चुकी करतोय गोलंदाजी करत असताना. सीमारेषेच्या बाहेर बॉल निघून जातोय. 1 बाउन्स ओलाय. सुरेख चौकार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॉल झाले. मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर 4 टू गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यशला इथून कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण का बॅटिंग राहिली आहे. हो उंच गेलाय. ही कॅच भरपूर महत्वाची आहे. उंची भरपूर, लांबी कमी. क्षेत्ररक्षक होते, प्रयत्न चांगला राहिला, मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. जणू काय मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर खाऊन काय आला हा राक्षस. सुका पाटील आहे. 35 भाकऱ्या तो खातो तसा हा 35 भाकऱ्या खाऊन आलाय की काय. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः तुटून पडलाय. 39 धावा 13 बॉल मध्ये वैयक्तिक ठोकल्या आतापर्यंत. म्हणजे अवघ्या 11ची गरज आहे अर्धशतक ठोकण्यासाठी खेळाडूसाठी. अगदी बघायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर संपली आहे. यस 3 ओव्हर नंतर 41 धावा आणि स्वतःच्या 39 धावा आहेत. म्हणजे 2च धावा फक्त बाहेरच्या खेळाडूच्या आहेत. काय खेळ राहिलाय साई. टीमच्या धावा 41 झाल्यात आणि वैयक्तिक बघायला गेलं तर 39 धावा स्वतःने ठोकल्यात. सन्माननीय आदरणीय दीपक दादा बोंडे, वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत दादा. या सन्माननीय आदरणीय महेंद्रजी मोंडे साहेब, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. ही माननीय आहे. आज मी मगाशीच सांगितलं, कोळेकर्स कंस्ट्रक्शननी जी व्यक्ती कमावले, जे माणसं कमावले, आज सगळा मित्र परिवार इथे दिसणार आहे. कारण हे स्पर्धा अतिशय चांगली आहे. तब्बल 1 लाखाची स्पर्धा डेपेवडी भागात कोणी नव्हती आणली, मात्र ह्यांनी आणली. आणि भरपूर असं चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी काहीतरी करशील, कारण सुरुवात आहे. अनुभव आपण लहान मुलगा जसं पोटामधून बाहेर आलो तर चालायला येतं असं कोणाला नाही, जेवायला येतं असं नाही. यासाठी पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षामध्ये थोडंसं समजून पुढच्या वर्षी काही ना तरी वेगळं घेऊन येतील. आणि पाण्याची बॉटल आणि छत्री युनिक, म्हणजे त्यांना माहिती आहे आता पावसाळा सुरू होणार तर मॅन ऑफ द मॅच काहीतरी उपयोगात येणाऱ्या गोष्टी देऊया. यार खरंच कोळेकर्स कंस्ट्रक्शन पूर्ण मनाच्या अंतकरणापासून दादा धन्यवाद. थँक्यू सो मच. अगदी बघायला गेलं तर 41 आणि स्कोर बोर्ड 41 झाला. ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाज स्वतः प्रवीण महाराज आज त्याच्या संघाचे कॅप्टन आहेत. त्यांनी कित्येक खेळाडूंना तयार केलं. आणि आपण बघायला गेलं तर तिथून या मॅच मध्ये कशी गोलंदाजी करतील. ओव्हर नंबर 4 मध्ये साई 17 स्पोर्ट्स सोबत जॉईंट आहेत. साई हे जर काम शिकलं तर काम करायची पण गरज लागणार नाही. लक्षात घ्या, कारण ह्याच्यामध्ये जर मेहनत भरपूर पैसा आहे. पैसा तो लवकर येत नाही, हे थांबायला देखील लागतं. लक्षात घ्या. हा बॉल निघून चाललाय. मैदानाच्या आतमध्ये 2च धावा मिळणार. 5चा डिसिजन. करण कॅमेरामॅन फोकस करतात. अगदी बघायला गेलं तर डॅसिंग आहेत. एज ओनर आहेत करण सोबतीला. अजून एक बघायला गेलं तर कॅमेरामॅन रुद्र. छोटा पॅकेट आहे, कमी वयामध्ये आपलं नाव भरपूर करतोय. हर्षवर्धन थोडेसे नाराज आहेत पण जॉईंट आहेत करण सोबत. मजा घेतात. अशी मजा तर मॅच मध्ये थोडा वेळ घेतली 2 दिवस, मात्र आता बाहेरून मजा घेतात. हरकत नाही हर्षवर्धन, थोडस कमी क्रिकेट आहे, काही देखील होऊ शकतं. लक्षात घ्या. हा बॉल आडवा बॅट भिरकवला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आकाश. कॅच सोडला. नवीन बॅटर येईल म्हणून
थोडस पहा काय दिमाग लावलंय, त्याला माहिती आहे दुसरा बॅट्समन आला तर वाट लागेल, यासाठी त्यांनी ही कॅच टाकली. एक सिंगल मिळाली आहे. न्यू बॅटर नाही आणायचं आहे कारण धावा जास्त होतील, त्याला माहिती आहे. 44 आणि स्कोर बोर्ड 44 धावा. अजून एक आणखीन बॅटिंग राक्षस बाकी येतो, फोकस केला होता त्याच्यावरती. आलाय धमाकेदार बिग 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 बिग. यासाठी सांगतो क्रिकेटमध्ये कधी घमंड करू नका. जे बाहेर बसून टाळ्या वाजवणारे देवा देखील येत नाहीत, लक्षात घ्या. तेव्हा टाळ्या वाजवायला पण कोण नसतं. यासाठी कॅच सोडली नसती तर हा षटकार साई आला नसता, हे लक्षात घ्या. आणि 50 धावा आणि भरपूर लांब अगदी जर बघायला गेलं ना आउट ऑफ दी पार. काय फटका सजवला यार, देखना फटका होता. तब्बल 50 धावा झाल्या. मी मॅच करूया मरोची आहे, जिंकेल तो वरती, जो हारेल तो 365 दिवस वाट बघेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू करायचे. स्पीडअप घ्या प्लीज. चला वेळ घेऊ नका प्लीज. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. 50 धावा. मैदानाच्या आतमध्ये फटका जो होता ना जणू काय चटका देऊन गेला यार. ओके गोलंदाज पुन्हा एकदा. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक पाठवला आउट ऑफ दी पार. मैदानाच्या बाहेर काय फटका सजवला यार. क्वालिटी ब्रँड ताकदची त्याची कडी आहे. आकाश आता बोलत असेल कॅच पकडली असती तर बरं झाली असती. आज बघायला गेलं ना आता या स्पर्धेमध्ये मी मगाशी सांगितलं ज्या या स्पर्धेमध्ये रणरागिणी आहेत त्या जिजाऊच्या लेखी आहेत, त्या क्रिकेट खेळताना या क्रीडांगणावरती दिसणार. त्या वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. या स्पर्धेमध्ये बघायला गेलं तर आज मी मगाशी सांगितलं की मुली कशात कमी नाहीयेत, मुली देखील भरपूर पुढे गेल्यात. आणि इथून बघायला गेलं तर आज क्रिकेट खेळत असताना दिसणार. आणि मुली म्हटलं तर अर्थातच या रणरागिणी त्या जिजाऊच्या लेकी आहेत. सगळ्यांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. वेलकम. नेक्स्ट मॅच मध्ये क्रिकेट खेळत असताना सर्वजण मुली या रणरागिणी आहेत आज या क्रीडांगणावरती दिसणार. त्यांचा देखील क्रिकेटचा महासंग्राम आहे. आज त्या झळकणार आहेत देबेवडी पोलीस ग्राउंड वरती. कोणाच्या माध्यमातून काय होईल, काय पाहिजे, कोळीकर कंट्रक्शनच्या माध्यमातून सगळ्यांना सन्मान मान देणं गरजेचं असतं. फुल टॉस होता, हलक्यानं खेळला, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डर येतोय, एक सिंगल झाली आहे. दुसरीचा कॉल, दुसरी होईल का की घातक नाही, हो निघून गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. अगदी बघायला गेलं ना मैदानाच्या आतमध्ये यार नेहमी सांगत असतो की कॅच अर्जुन दादा पकडणं गरजेचं आहे. सोडली नसती तर एवढ्या धावा आल्या नसत्या. त्या खेळाडूने तब्बल 2 ठोकले म्हणजे अगदी बघायला गेलं तर 12 धावा एक्स्ट्रा आल्या. म्हणजे धावा वरती 59. काय बॅटिंग राहिली यार. सुपर. 1 टू गो. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. तुषार बापू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्यार. हा बॉल टप्पा पडला, थर्ड निघून गेलाय. डॉट बॉल, डोळ्याची पापणी लवते की लवते बॉल निघून जातोय. सुरेख टप्पा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 59 झाला आणि 60ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. सारा स्पोर्ट्स सारखेवाडी संघाला. हो मी मगाशीच सांगितलं दादा ज्या रणरागिणी आहेत त्या जिजाऊच्या लेकी आहेत. आज क्रिकेटसाठी इथे वेळेतला वेळ काढून उपस्थित राहिला. तुमचं देखील थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना आपल्याला दिसणार आहेत. आणि त्यानंतर टीम मत्रेवाडी कॅप्टन अतुल चव्हाण आणि मराठवाडी कॅप्टन दादा लगेच या टॉस साठी वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. तोपर्यंत ऐकू पण एक चांगलं संगीत, कारण बॉस यांना चान्स देणं भरपूर गरजेचं, मात्र करू नाही काय शकत. पॉवर तेवढी मिळत नाही. त्यानंतर मॅच देखील थांबते. डीजे अद्वैत विठ्ठलवाडी मला आपल्याला पाहायला मिळतं.
त्यांचा चिरंजीवाच्या नावानं हा डीजे आपल्याला बघायला मिळालं.
चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं इथून चांगला खेळ आतापर्यंत सर्वच्या माध्यमातून कोळेकस कन्स्ट्रक्शन मध्ये राहिला. क्रिकेटचा प्रवास आतापर्यंत बघायला गेला तर भरपूर चांगला आहे. आणि क्रिकेट अगदी भरपूर काही सांगून जातं, भरपूर काही शिकवून जातं. चला वेळ घेऊ नका प्लीज. धावसंख्या धावफलकावरती 1 आणि 7 17 झाल्यात आणि आता करायच्यात 18 मध्ये 43 धावांची गरज. चला वेळ घेऊ नका दादा प्लीज. अंपायर्स एवढा वेळ घेऊन देऊ नका, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, वेळेचं बंधन करायचंय प्लीज. चला फास्ट खेळायचं. चांगला क्रिकेट नक्कीच सर्वांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळालंय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून जातो. आकाश मोहितेला शांत ठेवलाय. 18 मध्ये 43 जास्त नाहीयेत, मात्र आकाश इथून जर असे डॉट जातील तर मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो, लक्षात घ्या. कोळेकस कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली आहे. अगदी चांगला खेळ आतापर्यंत राहिला. चला फास्ट खेळायचंय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय षटका आलाय, खेळून काढलाय फटका. अगदी बघायला गेलं तर टप्पा पडल्यानंतर बाउसी बारेच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. अगदी बघायला गेलं तर चांगला फटका होता. वरती बघायला गेलं तर आपण पाहतोय
एचडी सन्मान इथे करायचा आहे. हॅलो वाईट बॉल. बघू की लगेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सन्माननीय आदरणीय जगन्नाथजी पाटील साहेबांच्या एचडी सन्मान आपण करतोय. शाखा प्रमुख प्रदीप पाटील साहेबांच्या हस्ते आपण एचडी सन्मान इथे करणार आहोत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सौकर आला का फटकेबाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट. नक्कीच चला वेळ घेऊ नका. 39 धावा 39 आणि स्कोर बोर्ड 39 झाला. सन्माननीय आदरणीय महेंद्र कदम साहेबांच्या देखील एचडी सन्मान आपण इथे करणार आहोत. गणेश मुंडे यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते महेंद्र कदम साहेबांच्या एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा. 39 झाला. 60 धावांची गरज आहे. मॅच मध्ये काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे यार. ऑलरेडी क्रिकेट यार अगदी बघायला गेलं तर भरपूर चांगलं. टीम मत्रेवाडी आणि त्यानंतर टीम मराठवाडी दोन्ही टीम रेडी राहायचं. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर इथून डॉट आहे ना पास. येस डॉट बॉल. सन्माननीय आदरणीय दीपक दादा मुंडे यांचा देखील एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती गणेश दादा मुंडे यांना विनंती करेल की तुमच्या हस्ते हा एचडी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती दावा करायचा. मायेची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान सत्कार इथे करायचा. एक सिंगलच मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 40 अवघ्या 20 धाव्यांची गरज आहे मॅच मध्ये. 20 रन करायचे आहेत. 9 चेंडू आणि 20 धावा. 9 बॉल आणि 20 धाव्यांची गरज. आकाश मोहिते जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत मॅच खुली आहे. मॅच ऑन आहे. आणि कोएकस कन्स्ट्रक्शन बघायला गेलं तर यार खरंच ब्रँड आहे. अतिशय त्यांच्या माध्यमातून 3.5 लाखाची स्पर्धा देखील बापू कराड या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. भरपूर मोठी स्पर्धा आणि असे प्रेक्षक आहेत आपल्याला पाहायला मिळते. एकदा कबड्डी थोडासा पाय घसरला. आकाशचा विकेट नाही. आकाश सांगतोय 2 घ्यायच्या होत्या झाल्या असत्या. आता 8 बॉल आणि 19 धाव्यांची गरज आहे. म्हणजे 8 बॉल मध्ये चांगली फटकेबाजी. या 2 बॉल वरती जर एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. कारण ओव्हर मध्ये कुठेतरी 6 बॉल मध्ये 1 ते 2 डॉट गेले तर थोडं प्रेशर रिलीज होतं. तसंच मगाशी झालं 6 बॉल मध्ये 18. आणि लक्षात घ्या मॅच जिंकल्यावर कोणी सुद्धा आतमध्ये जायचं नाहीये. फायनलच्या मॅचला ठीक आहे वेगळी गोष्ट आहे. मात्र या मॅचला कोणी सुद्धा आतमध्ये जायचं नाहीये. फायनल सोडून कोणीच आतमध्ये जायचं नाही. लक्षात घ्या. बॉल दांडी 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 गुल. बॅटर बाद. स्वतःवरती जास्त विश्वास ठेवला आणि त्यानंतर काय नाही आज. सात चेंडू 19 धावा. आकाशला आता स्ट्राईक वरती आणण्याचं काम करणं गरजेचं आहे. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये होणार का. एका बाजूला संघ फाईट करत असताना या वेलकम गणेश जानुगडे तुमचं देखील सहर्ष स्वागत. गणेश पवार सॉरी. आज बघायला गेलं तर संत बाळूमामा या टीम मध्ये खेळत असताना दिसले. केतन मात्रे सोबत बॅटिंग करत होते. लक्षात घ्या अर्जुन सर. येस. आणि इथून बघायला गेलं तर चांगला बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मत्रेवाडी आणि त्याच्या सोबतीला टीम मराठवाडी संघ.
इथून एक रन घेणार नाहीये कारण स्ट्राईक तो स्वतःजवळ ठेवेल. आता 6 बॉल आणि रन करायचे आहेत 19 धावा. 6 चेंडू आणि 19 धावा. या ओव्हर मध्ये रन आले नाहीत येस लक्षात घ्या. सिंगल डबल काढणं भरपूर गरजेचं असतं आणि या मॅच मध्ये आता साई 6 बॉल 19 करायचा आहे आणि साईने सांगितलंय यांना 100 मारणार हे लक्षात घ्या अतुलला. यस मारणार. गणेश शिंदे जो उभा राहिला तो बोलणार तो बोलतो मारणार तो गणेश शिंदे. साई सांगतो यांना 100 मारणार आहे आम्ही. चला फास्ट वेळ घेऊ नका. दोन टीम करूया मरोची लढत आहे. जो जिंकेल तो वरती जो हारेल तो घरी 362 दिवस वाट बघेल. नेक्स्ट मॅच मध्ये असं बघायला गेलं तर आमचे ऑफिशियल आपण पाहतोय सातारा स्पोर्ट्स आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर आकाश सरांचा एक पश्चिम महाराष्ट्र नवी मुंबईचा गोडावास. गेले कित्येक स्पर्धेमध्ये देखील त्यांनी स्पर्धा कव्हर केल्या. ते देखील आज या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत असं आमच्यासोबत जोडले. त्यानंतर डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला शिवा द बॉस ते देखील आमच्या 3 दिवसापासून. त्यानंतर अंपायर्स. थोडा काय झालं मॅच का थांबवली एवढा वेळ अंपायर काय झालं. यासाठी आम्ही 3 ओव्हरच्या मॅच केल्या होत्या. तुम्ही एवढा वेळ घेताय 4 ओव्हरला. फास्ट घ्या प्लीज. वारंवार सूचना करायला लावू नका आम्हाला. आम्हाला देखील चांगलं वाटत नाही ते तुम्हाला तुमच्या मागे लागायला. यासाठी सांगतो की फास्ट घ्या प्लीज. चला फास्ट व्हेरी फास्ट. 6 मध्ये 19. आज सर्व उपस्थित मान्यवर पाहुणे या माननीय अळीमध्ये कोळेकर कन्स्ट्रक्शन यांच्या माध्यमातून सगळे मित्रपरिवार उपस्थित राहतील. चला फास्ट खेळायचं आहे. मत्रेवाडी गावचं जसा ध्येयाचा तसा दिलाचा तसा सीताराम त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण सीताराम आहे ना लिंबू आहे लक्षात घ्या. इनॅक्शन मध्ये वाटतं तसा ध्येयाचा आहे तसा दिलाचा आहे. अगदी बघायला गेलं तर तो सीताराम आहे. चला वेळ घेऊ नका प्लीज. लगेच 6 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये 41 झाला. कोण होणार इथून या मैदानाच्या आतमध्ये सेमी मध्ये प्रवेश कोण करेल. ही पहिली मॅच आहे. हारेल तो 365 दिवस वाट बघेल. गोलंदाज तो यार. हा बॉल आकाशाला गवसणी घालेल का. कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये पहा काय झालंय. कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर चौकार देखील आला. आता काय होईल. महत्वाचा विकेट तर गेला होता मात्र मॅच मध्ये कॅच घेता आली नाहीये.
आपल्याला पाहायला आपलं पानेरी गावचा आकाश सरांचा, पश्चिम महाराष्ट्राचा आणि नवी मुंबईचा तुम्हाला ऐकायला मिळेल. मी इथेच सांगतो, कुठे जाऊ नका, पाहत राहा कोएकस कंस्ट्रक्शन. धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रवीण जागे पहिले कॅश प्राइज आणा तरच पुकारेल, त्याशिवाय नाही, लक्षात घ्या. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाश मोहिते, या मॅचचा हिरो. हा बोला ना. चालू आहे ना, ते लाईव्ह बंद आहे का? चालू आहे की कॉमेंट्रीचा आवाज नाही येत बोलतात. चालू आहे, बघा जरा चेक करा. हॅलो चेक. थँक्यू सो मच. अजित देसाई सरांचा आवाज आपण ऐकला. पाटण तालुक्याचा मखमली आवाज, गोड आवाज, ज्याने अनेक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. आणि कोळेकर कंस्ट्रक्शन ओपन प्रीमियर लीग मध्ये देखील हा आवाज आपण ऐकतोय. कोळेकर कंस्ट्रक्शन ओपन लीग सामने, भव्य आणि दिव्य आयोजन या स्पर्धेचं आयोजित केलं गेलंय. आज अंबाडे गावातील प्रत्येक व्यक्ती या आयोजनाला भेट देण्यासाठी येते. आकाश मोहिते मॅन ऑफ द मॅच, व्यासपीठावरती या. बोरगाव टीम कॅप्टन या. सन्मानित आम्ही तुम्हाला करतो. या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभाग झालात त्याबद्दलच तुम्हाला ते प्रमाणपत्र आम्ही देतोय, सहभाग प्रमाणपत्र. खरं तर ही स्पर्धा कोळेकर कंस्ट्रक्शन ओपन लीग सहभाग प्रमाणपत्र बीसीसी बोरगाव, अंकुशदा गोडांबे यांच्या शुभ हस्ते आकाश मोहितेला पुरस्कृत करते. सामनावीराचा किताब दिल्यानंतर आकाश मोहिते आज मैदानावरती बरसला आणि संघाची एक भक्कम बाजू त्याने निर्माण केली. बोरगाव टीमचे कॅप्टन आले का दादा? आप्पा आप्पा आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. विलास गोडांबे आप्पा, डीबीवाडी विभाग. आणि आज प्रत्येक नवतरुण क्रिकेटच्या मनावरती राज्य करणारे विलास गोडांबे आप्पा आणि विशाल गोडांबे, विपुल गोडांबे त्यांच्या तालमीमध्ये तयार झाले. डायमंड संघाला मिळालेले 2 डायमंड आज प्रत्येक मैदानावरती चमकतायत. या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ थोडासा कमी राहिला, हरकत नाहीये. त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे सन्मानित करतोय. आकाश रोहितदादा साळके आणि महेशदादा साळके आणि राहुलदादा साळके या दोघांच्या माध्यमातून आकाश मोहितेसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. आकाश ते आपण स्वीकारायचं आहे. आणि ज्या वेळेस कॉमेंटेटरला तुम्ही पारितोषिक सांगायला येत आहे किंवा पारितोषिकाची घोषणा करायला येत आहे, तर ते पारितोषिक आपण सोबत घेऊन या, त्यानंतर आम्ही ते अनाऊन्स करू अशी सूचना आहे. त्या सूचनेचे पालन करा. जाऊयात वर्तुळाच्या आतमध्ये. मराठवाडी टीम कडून आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. अमित आणि गणेश शिंदे, पाटण तालुक्याचा कोहिनूर. आज खेळ बऱ्याच दिवसानंतर पाहायला मिळतोय. यावेळेस पहिलाच बॉल, बॅटची टॉप पेच, बॉल गोशांकी क्षेत्रामध्ये मिळते एक सिंगल. अतुल चव्हाण